यश आणि रेवतीच्या लग्नाची जबाबदारी आता लीला खूप चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे. कारण की आता तिच्या बरोबर मी आहे. मी माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावली. चिटकाव चिटकाव तुझ्या हाताने चिटकाव चिटकाव. इतकी वर्ष लीला असं आयुष्य जगत होती. या चाइल्डिश आणि हसऱ्या चेहऱ्या मागे इतक्या गोष्टी लपल्यात. एजे एजे काय एवढा कसला विचार करताय? नथिंग सिरियस. तू ठीक आहेस? हो, मला काय झालंय? पण असं का विचारलं? तुला मला काही सांगायचंय. हो. बोल. एजे, तुम्ही रेवू आणि यशच्या लग्नाची जबाबदारी घेतलीत. माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं हलकं झालं. थँक्यू सो मच. कशी मुलगी घरी इतकं सगळं घडलं तरी दुसऱ्यांचाच विचार करते. गणपती बाप्पा
थँक्यू रे थँक्यू. सगळं तुझ्यामुळे होतंय, तुझ्यामुळे आणि एजंटमुळे. आता एजंटनी माझ्या रेऊच्या लग्नाची जबाबदारी घेतली. आता सगळं छान होणार, सगळं सुखरूप पार पडणार आहेच. पण तू लक्ष ठेव हं. कालिंदी, एवढं खुश व्हायची काही गरज नाहीये. एजनी रेवणी याच्या लग्नाला परवानगी दिली कारण तू त्यांच्या मागे लागली होतीस. तुझ्या मनात एखादी गोष्ट आली ना की ती देईपर्यंत तू शांत बसत नाहीस. आणि ती गोष्ट तुला मिळाली की तुला असं वाटतं की त्याने ती स्वतःहून तुला दिली, पण तसं नसतं ग. बोला, तुम्हाला काय वाटेल ते बोला, हवं ते बोला, त्याने मला काही फरक पडत नाहीये. माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची गोष्ट घडलीये. माझं सोना ग, माझ्या रेऊचं लग्न श्रीमंत घरात ठरलंय. आता रेऊचं सगळं छान होणार, तिचं आयुष्य सुखी होणार, ती सोन्या नाण्याने मरणार छान. हो, लग्नाची तयारी सुरू करायला हवी. याद्या करायला लागतील, कोणाकोणाला बोलवायचं, काय काय सगळं ठरवायला लागेल. बघ, यशचं आहे का त्याचाच असेल. त्याच्यापर्यंत लग्नाची बातमी पोहोचलीच असेल आतापर्यंत. घे घे घे, बघ काय म्हणतोय. हॅलो, हो बोलतीये. अच्छा अच्छा. आणि कधीपर्यंत हवे होते हे केक्स? हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही, मी अगदी वेळेत डिलिव्हरी करते. मला फक्त तुमचा ॲड्रेस ह्या नंबरवर मेसेज करा. ओके, थँक्यू. बाबा, आपल्याला 200 कपकेक्सची ऑर्डर मिळाली आहे. केक्स उद्याच डिलिव्हर करायचे, मी लगेच कामाला लागते. अरे वा, हे बघ, काही मदत लागली तर सांग मला. हा? बाकी तू खुश आहेस ना? हो बाबा, स्वतःला प्रूव्ह करण्याची ही खूप चांगली संधी आहे. मी ना आता खूप पैसे कमावणार आहे आणि तुमचा हा जो अपमान झाला ना तो पुसून काढणार आहे. हे बघ रे, बाळा, जाऊ दे ना तो विषय. मी एक काम करते, लगेच कामाला लागते. हा, हे रेऊ, थांब. काय, कुठे निघाली? असं काय करतेस? तुझं या शहरातल्या मोठ्या श्रीमंत घरात लग्न होणार आहे की नाही आता? अशी छोटी छोटी कामं करणं बरं दिसतं का? त्यांच्याकडे जाणारच नाही ऑर्डर घेऊन, ते काय म्हणतील उद्या? उद्या म्हणतील, अगं बाई, ही जहागीरदारांची सून, ही आमच्याकडे घेऊन आली होती अशी छोटीशी ऑर्डर. नको ग, राहू देत राहू देत. म्हणतील ना, पण ते जर मी जहागीरदारांची सून झाले तर ना. काय? अगं बाबा, माझ्या आई वडिलांचा इतका अपमान करणाऱ्या कुटुंबाला सासर म्हणून निवडायचं का नाही? हा चॉईस माझा असू शकतो ना? तुम्ही काय हो म्हणून अहो मान काय हॅलो काय रेऊ तो जा 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 सगळे जा. ते मी एकटीच या घरासाठी मर मरते, या घराचं चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न चाललेत माझे, पण कोणी ऐकू नका माझं. देवा बाप्पा, दोघांना बुद्धी दे. इतक्या शांतीत आली म्हणजे माझा प्लॅन वर्क झालेला दिसतोय. थांबा. मग काय बातमी आहे तुमच्या बहिणीच्या लग्नाची? बातमी हीच आहे की यश आणि रेवतीचं लग्न लवकरच होणार आहे. म्हणजे जे मोहितेंच्या घरी जाऊन बोलणी करून आलेत? कसं शक्य आहे हे? आणि मुळात मी इतका अपमान करूनही लीलाचे आई वडील या लग्नाला तयार कसे झाले? अशक्य आहे. या जन्मात तरी तुमचं हे स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाहीये. माझ्या यशचं लग्न मी तुमच्या बहिणीशी तर कधीच होऊ देणार नाहीये. एजंटचा या लग्नाला पूर्ण पाठिंबा आहे दुर्गा. त्यामुळे जर तुला हे लग्न होऊ द्यायचं नसेल तर तुला एजंटच्या विरोधात जावं लागेल. आहे तयारी?
एजंटनी शब्द दिला असला तरी त्या दुर्गाचा काही भरोसा नाही. मागेही असंच झालंय. एजंटनी शब्द देऊनही माझ्या रेऊच्या लग्नाचं घोडं पुढे सरकलं नाही ते नाहीच. आता ना मला माझ्या रेऊसाठी काहीतरी करायला हवं. बाप्पा काय करू काही सुचत नाही रे मला. काय करू काहीतरी काहीतरी सुचू देत. हा कालिंदीताईंचा फोन. हा कालिंदीताई. ते झोपेतून उठवलं का काय? नाही माफ करा मी एवढ्या रात्री तुम्हाला फोन केला. नाही नाही काही नाही, बोला. सगळं ठीक आहे ना? नाही ना हो, काहीच ठीक नाही ना. का काय झालं? आता ते कसं सांगू तुम्हाला हे कळतच नाहीये मला. बोला कालिंदीताई. आईचं काळीज आहे ना हो माझं. मी तुम्हाला सांगते माझ्या रेऊच्या लग्नाच्या काळजीने ना रात्रभर डोळा लागत नाही हो माझा. ठीक म्हणजे तसा एजीने शब्द दिलाय मला हा की ते यश आणि रेऊचं लग्न लावून देणार आहेत. पण तरी हे रेऊचं लग्न होत नाही ना यश बरोबर, तोपर्यंत माझ्या जीवाला जो घोर लागलाय ना तो काही कमी व्हायचा नाही. कशाला कालिंदीताई, कशाला एवढा घोर लावून घेताय जीवाला? आमच्याकडनं सगळं पक्कच आहे ना. ते झालंच. काय तुमचा शब्द आहे म्हटल्यावर काय माझा विश्वास आहे तुमच्या शब्दावर. तरी आता तुम्हाला माहितीये ना हे आमचे आजूबाजूची माणसं, तर त्यांना समजवायला म्हणून तुम्ही एक माझं काम कराल का छोटस? म्हणजे माझ्या रेऊला आहे ना जहागीरदारांकडून शकून म्हणून काहीतरी तुम्ही द्याल का? ती यशची होणारी बायको आहे असं मला सगळ्यांना सांगता येईल. म्हणजे तेवढंच माझ्या मनाला समाधान. नाही म्हणजे आपण मोठ्यांनी लग्नाची बोलणी सुरू केली असं त्यांना कळलं ना की मग पोरांनाही लग्नाचं गांभीर्य लक्षात येईल. कालिंदीताई शांत व्हा. काही काळजी करू नका. उद्याच मी बघते, ठरवते काहीतरी. बरं बरं ठेवू फोन? हो ठेवा ठेवा ठेव. काय कालिंदी सांगत होते तुला, उगाच घाबरतेस तू. झालं तुझं काम. आता यश आणि रेऊचं लग्न होणार. आता जहागीरदारांकडून तुझ्या रेऊसाठी काहीतरी चांगला आहेर येणार आहे. कालिंदी तुझी रेऊ सुद्धा आता सोन्याने मडणार ग बाई. माणसं ओळखण्यात मी कधी चूक केली नाही असं मला वाटायचं अंतरा. पण लीलाच्या बाबतीत मी चुकलो. आय वॉज रॉंग. तिला मी काय समजायचो आणि ती काय निघाली. ज्या मुलीला मी चाइल्डिश समजायचो ते किती समजूतदार निघाली अंतरा. तू जाण्याचा राग मी सगळ्यांवर काढायचो. पण लीला तिने लहानपणापासून एवढं दुःख पाहिलं, एवढा त्रास सहन केला, ते सगळं बाजूला ठेवलं. सगळ्या गोष्टीत पॉझिटिव्हिटी पाहिली. तिच्या आईने तिच्या सगळ्या चुका भिंतीवर लिहून ठेवल्यात.
तरी तरी एवढं प्रेम करते ती स्वतःच्या आईवर. कसं? आता तूच सांग, या अशा मुलीला स्वतःपासून कसं लांब ठेवायचं? कसा तिचा विचार करणं बंद करायचं तर? थांबवणं कठीणच आहे. What? म्हणजे मला माहित नाही तुम्ही कसला विचार करत होता आणि तो थांबवणं कठीणच असणार. हे जे किती विचार करता, कसला एवढा लोड घेता तुम्ही? एक मिनिट, काय लोड? काय व्हॉट लोड? मग काय, सतत आपला कसला तरी विचार करत असता. मला तर वाटतंय म्हणूनच तुम्ही असे खडूस वाटता. लँग्वेज लिहिला. आता खडूसला खडूस नाही म्हणायचं तर काही हिटलर म्हणायचं. लिहिला. एजे, आता काय? मी तुम्हाला सांगू का तुमची चिडचिड का होते ते? हे बघ, मला तुझे लॉजिक ऐकायचं नाहीयेत. एजे ऐका ना. तर मला काय वाटतं माहितीये, तुम्ही ना तुमच्या मनातलं कधीच कोणाबरोबर शेअर करत नाही. तुम्ही तुमच्या भावना कधी व्यक्तच करत नाही. ते सगळ्या आतच ठेवता आणि म्हणून तुमची घुसमट होते. सगळं तुम्हाला आतल्या आत खायला लागतं आणि म्हणून होते चिडचिड. ओके ओके, सॉरी. तुम्ही करा विचार, मी झोपते. गुड नाईट.